सुधाकर घारेच्या कार्यकर्त्यांची सुनील तटकरेंनी भेट घेतली। सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं। माध्यमांना प्रतिक्रिया न देण्याच्या सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या। सुधाकर घारे खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपी असून तो सध्या फरार आहे। अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकरने पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याने अर्ज दाखल केला। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू अंधेकर सध्या तुरुंगात आहे। उमेदवारी अर्ज भरताना बंडू अंधेकरकडून घोषणाही देण्यात आल्या। अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलंय लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। ही उमेदवार दरड नाहीये। आयुष कोमकर हत्या प्रकरणातला आरोपी, कुख्यात गुंड आणि अंधेकर टोळीचा प्रमुख बंडू अंधेकरनं पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलाय। अर्ज भरण्यासाठी बंडू अंधेकरला पोलीस व्हॅन मधून आणण्यात आलं। बंडू अंधेकरच्या हाताला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या। अंधेकरच्या तोंडावर काळा स्कार्फही घालण्यात आला होता। भवानी पेठेतल्या भवानी क्षेत्रीय कार्यालयाकडे जात असताना त्यानं घोषणाबाजी सुरू केली। नेकी का काम अंधेकर का नाम, नेकी का काम अंधेकर का नाम। अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलंय लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। ही उमेदवार दरड नाहीये। अंधेकर जिंदाबाद, अंधेकर जिंदाबाद। नेकी का काम अंधेकर का नाम, नेकी का काम। अर्ज भरायला जाताना बंडू अंधेकरनं हात उंचावत पोलिसांसमोरच घोषणाबाजी केली। म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलंय लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। ही उमेदवार दरड नाहीये। त्यामुळे अर्ज भरून परत येताना पोलिसांनी बंडू अंधेकरचे हात पाठीमागे बांधले होते। बंडू अंधेकर सह अंधेकर टोळीतल्या लक्ष्मी अंधेकर आणि सोनाली अंधेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला। या दोघींनी अर्ज भरण्यासाठी कोल्हापुरातल्या तुरुंगातून त्यांना पुण्यात आणलं होतं। बंडू अंधेकरने पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक 22 मधून अर्ज भरला, तर सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी अंधेकरने प्रभाग क्रमांक 23 मधून अर्ज भरला। बंडू अंधेकर हा पुण्यातल्या कुख्यात टोळीचा प्रमुख आहे। स्वतःच्याच नातवाच्या खून प्रकरणात तो सध्या जेलमध्ये आहे। महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या जागा वाटपांसाठी बैठका सुरू आहेत। सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची काय स्थिती आहे तेही आपण पाहूया। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीत भाजप 140 तर शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार अशी प्राथमिक माहिती आहे। याशिवाय आठवलेंच्या आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहे। मात्र अजूनही 10 ते 12 जागांवर युतीत पेच फसलाय। पेच सुटलेल्या जागांवर भाजपची येत्या काही तासांमध्ये पहिली यादी जाहीर होणार आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती घोषित झाल्यानंतर जागा वाटप देखील जवळपास पूर्ण झालंय। मात्र कोण किती जागा लढवणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। दोन्ही बाजूने एबी फॉर्म वाटपाचीही सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून वंचित आघाडीशी बोलणी सुरू आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चा होत आहेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे। ठाणे महापालिकेत प्राथमिक माहितीनुसार युतीत शिंदेची शिवसेना 84 तर भाजप 47 जागा लढवू शकते। अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे बंधूंसह शरद पवार यांची राष्ट्रवादी लढेल। अद्याप मात्र फॉर्म्युला समोर आलेला नाही, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। नवी मुंबई शिंदे भाजपचे स्थानिक नेते स्वबळाचा नारा देत आहेत। दुसरीकडे वरिष्ठ पातळीवरती युतीसाठी चर्चाही होत आहे। भाजपचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आतापर्यंत 2 बैठका झाल्या, मात्र फॉर्म्युला समोर येऊ शकलेला नाही। अजित पवार यांची राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढेल। ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे आणि काँग्रेसने ठाण्यानंतर नवी मुंबईमध्येही स्वबळाचा नारा दिलाय। पनवेल महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना दोन्ही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे। युतीसाठी आतापर्यंत 2 बैठका झाल्या असल्या तरी स्थानिकांचा स्वबळासाठी आग्रह आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी पनवेलमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे।
दुसरीकडे शेकाप, ठाकरे बंधू, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने युती केली आहे. मात्र जागा वाटपाचा आकडा हा समोर आलेला नाही. कल्याणमध्ये भाजपने 50 ते 55 तर शिंदेच्या शिवसेनेने 66 जागांची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांमध्ये 3 बैठका होऊनही जागा वाटपाचा पेच कायम आहे. इथे ठाकरे बंधू युतीत लढणार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसच्या युतीची चर्चा सुरू आहे. उल्हासनगर महापालिकेत 12 जागांवरून महायुतीचं समीकरण रखडलंय. त्यामुळे अंतिम फॉर्म्युला पुढे येऊ शकलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी इथेही स्वबळावर लढणार आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी इथे युती घोषित केली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा करतायत. मात्र अद्याप जागा वाटप ठरलेलं नाही. वसई विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि शिंदेची शिवसेना शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व राहिलंय. यंदा विधानसभेत पानिपत झाल्यानंतर ठाकूर यांच्यासाठी महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. मीरा भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना सोबत लढणार आहे. इथे अजित पवारांनाही सोबत घेण्याच्या चर्चा होत आहे. पण जागा वाटपाचा आकडा हा अद्यापही ठरलेला नाही. दुसरीकडे ठाकरे बंधूंसह इथे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे लढणार आहे. तर पुण्यामध्ये चिन्हामुळे दोन्ही राष्ट्रवादींची युती मात्र फिसकटली. पिंपरी संदर्भात देखील निर्णय अद्यापही वेटिंगवर आहे. तर तिथे उद्या बारामतीमध्ये पवार कुटुंब एकत्रित येणार आहे. स्नेहभोजन होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती चिन्हामुळे फिसकटली आहे. तर पिंपरी चिंचवडचा निर्णय अद्यापही वेटिंगवर आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावं यासाठी अजितदादा आग्रही होते. त्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन्ही पक्षांनी आपापल्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव दिला. पण तो प्रस्ताव अजितदादांच्या राष्ट्रवादीला मान्य झालेला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी पुण्यात महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा. त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही. आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाल्या की आपण महाविकास आघाडी बरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस बरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं. अंकुश काकड्यांनी काय बोललं त्याच्यावरती मी कशाला प्रतिक्रिया देऊ. एका चिन्हावरती निवडणुका लढवायचा किंवा काय. आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेले 3 दिवस आहेत. निवडणूक कोणाबरोबर घेऊन लढवायची या संदर्भातला ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. प्रशांत जगताप यांनी कालच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पण अखेर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती झालीच नाही. प्रशांत जगताप यांनी मात्र आपण काँग्रेसमध्येच राहणार असं जाहीर केलं. जीवन पुन्हा नाही आणि असलं तर प्रशांत जगताप म्हणून नाही. आपण जो एखादा निर्णय घेतलाय आणि मग आपण कोलांट्या उड्या मारतोय, माकड उड्या मारतोय असं चित्र आताच्या पिढीला आणि पुढच्या पिढीलाही तसं व्हायला नको याची काळजी मी नक्की घेईन. आज जी महाविकास आघाडी सोबत चर्चा होते, जर ती कदाचित 10-15 दिवसांपूर्वी झाली असती तर पुण्यामधलं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं का? नक्कीच. आज हे सगळं कायमस्वरूपी झाकायची वेळ आलेली आहे. ते झाकायची वेळ आली नसती. आपण पाहतो इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिम्बॉल होता, तुतारी होती, साहेबांवर इतरही फोटो होते. त्यामुळे हे झाकायची कायमस्वरूपी झाकायची वेळ आली नसती. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हामुळे कोणताही फरक पडणार नाही असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय. आम्ही दादांना जेव्हा भेटलो तेव्हा दादांना आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा त्यांच्या चिन्हावर लढेल, म्हणजे तुतारी चिन्हावर आम्ही लढणार आहोत आणि दादांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे. पण दादांनी आमच्यासोबत युती करताना महाविकास आघाडीलाही सोबत घ्यावी हा आमचा प्रस्ताव दादांना होता. नाही, अजून बोलणी चालू आहे, सकारात्मक बोलणी चालू आहेत आणि
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्याच अनुषंगाने बोलणी चालू आहेत आणि युती होण्याच्या अनुषंगाने पूर्ण पॉझिटिव्हली प्रयत्न चालू आहेत. ते कामटे काय म्हणतात याच्याशी आम्हाला काय घेणं म्हणजे आमचा काही संबंध नाहीये. वास्तविक पाहता आमचे नेते आदरणीय अजित पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. दरम्यान उद्या बारामतीत पवार कुटुंबाचं एकत्र स्नेहभोजन होणार आहे. उद्याच्या स्नेहभोजनाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार हे उपस्थित असणार आहेत. शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी होणाऱ्या या स्नेहभोजनाला उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जागा वाटपावर चर्चा केली आहे. जेवढ्या जागा पदरात पडता येतील तेवढ्या जागा घेण्याचा प्रयत्न आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटले. दरम्यान मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये माहीम, दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप या जागांवर पेच कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मनसेचे नेते शिवतीर्थवर गेले. मला असं वाटतं की युतीची बोलणी आहेत. युतीच्या बोलण्यामध्ये युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात. ही देवाणघेवाण आहे. आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही. आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत. त्याच्यात जेवढ्या पदात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ठाण्यामध्ये कापूरबावडी जंक्शनजवळ भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर लावण्यात आले. नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवरून राऊतांनी टीका केली. भाजपला ठाण्यामध्ये शिंदेंचा पराभव करायचा आहे असं राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे. एवढंच मला माहिती आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते, ती गणिते वेगळी होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती यांच्यामध्येच लढाई होईल, फाईट होईल. नमो लावलं तर संजय राऊतांच्या पोटामध्ये दुखायचं काय आहे? तुम्ही काय उभाटा लावणार आहेत का? तुम्ही उभाटाचे बॅनर लावा, मतदान मागून घ्या. तुमच्या उभाटाच्या बॅनरवर किती मतं मिळतात हे बघा. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर जनतेचा विश्वास आहे.